ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. जय भोलेनाथ. नमस्कार मंडळी, मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनपूर्वक स्वागत करत आहे. दिनांक 28 जुलै 2025 रोजी श्रावणातला पहिला सोमवारी आलेला आहे. 3 दिवसापूर्वी अर्थात 25 जुलै 2025 रोजी शुक्रवारच्या दिवशी श्रावण महिन्यातला सुरुवात झालेली आहे. सगळ्याजणला वेळ लागलेली आहे. हे म्हणजे पहिला श्रावण सोमवारच्या त्याची अवचित साधून या व्हिडिओमध्ये आपण श्रावणाच्या पहिला सोमवारच्या शिवपूजन प्रतिक्षण पाहून या व्रताबाबत तुम्हाला पडलेली प्रश्नाच्या उत्तर या व्हिडिओमध्ये मिळून जातील. या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करून तर सर्वप्रथम भगवान शिवशंकराच्या पूजाला लागणारे साहित्य पाहून तसंच शिवपूजन करायला आधी तर फार काही लागत नाही. अगदी कमीत कमी साहित्यात सुद्धा शिवपूजन होऊन जातो. त्यासाठी फक्त मनात हवे त्यातली असणारे श्रद्धा मनोभावी त्याबरोबरी पूजा ही योगधर्म पाळून व्हावी. कारण शिवशंकर जरा भोळे महादेव सांब सदाशिव असलं तरी पूजामध्ये अजिबात चूक करू नये. पूजाला लागणारे साहित्य हळदी, कुंकू, अक्षदा, चंदन किंवा भस्म, पांढरा कच्चा धागा, दूध, पंचामृत, 1 तांबा पाणी, कापूर, बेलपत्र, धूप किंवा अगरबत्ती, दिवे, देवपूजाच्या तामण, नैवेद्य, हात पुसायसाठी कपडा, देवासाठी तसेच आपल्याला बसायला आसन आणि 1 वाटी तांदूळ आपल्याला शिवमूठसाठी लागणार आहेत. तर हे सगळे घेऊन आपण पूजाला बसायच्या. पूजा करताना सगळ्यात आधी आपल्याला दिवे लावून तसंच त्याची पूजा करून घ्यायची आहे. पूजा करताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला दिवा लावून त्याची पूजा करून घ्यायचा असतो आणि या आपल्याला कपाळावर लावण्यासाठी हळदी कुंकू आणि आपण पुरुष असू तर मग आपल्या कपाळावर आपण चंदन लावू शकतो किंवा मग कुंकूवरचा टिळा लावला तरी चालतो. बाकी शिवपूजनासाठी तुम्हाला माहिती आहे कुंकू, हळद यासारखा काहीही चालत नाही. कारण ते फक्त स्त्रीशक्तीच्या पूजेसाठी चालतं. मृतशक्तीच्या पूजेसाठी चालत नाही. भगवान शिवशंकर जो आहेत तर ते गोसावी अवतारात आहेत. त्यामुळे पूजेसाठी आपण अष्टगंध, चंदन, भस्म यापैकी एखादा गंध लावू शकतो. तर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून फुलं वाहून आपल्याला त्याची नमस्कार करायचा आहे आणि अक्षदा घ्या. दिवे हे दुहेरी वातीच्या लावायच्या नाही. भलेही तुम्ही त्याच्यामध्ये तूप घाला किंवा तेल घाला तरीही चालत नाही. गोष्ट म्हणजे तूप किंवा तेल दोन्ही मिक्स करू नका. फुलवाती यासाठी लावायच्या नाही की कारण ते लवकरच भिजून जातो. आपण आरतीचा वेळ हवा तर एक निरंजनामध्ये लावू शकतो. दिव्याच्या पूजा करून झाली. आता आपण सगळेजण पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे या व्रताचा सगळेजण संकल्प करून घेऊया. कारण संकल्प
सिद्धी होत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे पहिल्या श्रावण सोमवारच्या व्रताला संकल्प घेत असताना काय करायचे आहे, एक छोटासा तांब्यात किंवा लोटीत पाणी घेऊन त्यातला 1 चमचा पाणी पहिल्यांदा आपल्या उजव्या हातावर घ्यायच्या. त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या, 1 फूल ठेवायच्या. त्यानंतर आपल्या नाव सांगायच्या, आपल्या कुलाच्या, आपल्या गोत्राच्या नाव सांगायच्या. त्यानंतर श्री गणेशाय नमः, नंतर ओम श्री कुलदेवताय नमः, त्यानंतर ओम नमः शिवाय असं सगळं म्हणून आपल्याला हे व्रत कशासाठी करायचे आहे, त्या व्रताच्या नाव, त्या व्रताचा उद्देश सांगून ते पाणी ताम्हाणमध्ये सोडून द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला करायचे आहे ते म्हणजे आचमन करण्यासाठी आपल्या डाव्या हाताने 1 चमचा भर पाणी उजव्या तळहातावर घेऊन मंत्र म्हणायचा, ओम केशवाय नमः, आणि ते पाणी पिऊन घ्यायचं. दुसऱ्यांदा पुन्हा 1 चमचाभर पाणी आपल्या उजव्या तळहातावर घ्यायचा, मंत्र म्हणायचा, ओम नारायणाय नमः, आणि ते पाणी पिऊन घ्यायच्या. तिसऱ्यांदा पुन्हा 1 चमचाभर पाणी उजव्या तळहातावर घ्यायच्या आणि मंत्र म्हणायचा, ओम माधवाय नमः, आणि ते पाणी पिऊन घ्यायच्या. अशा पद्धतीने 3 आचमन करून झाल्यावर ते हात स्वच्छ धुवून किंवा कापडाने पुसून घ्यायच्या आणि पुन्हा एखादा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घेऊन मंत्र म्हणायचा, ओम गोविंदाय नमः, आणि ते पाणी आपल्याला ताम्हाणमध्ये सोडून द्यायचे आहे. हे संकल्प केल्याने पण पाणी अर्पण पूजा झाल्यानंतर एखाद्या झाडाला घालून देऊ शकतो. कोणीही ओलांडणार नाही तसे ठिकाणी टाकू शकताय. पण मग सगळे पूजा आटोपल्यावर करायच्या, जेणेकडे आपल्याला पूजा करताना सारखी उठबशी करावे लागणार नाही. संकल्प करून झालं. आता आपल्याला शिवलिंगाच्या पूजा करायची आहे. तुमच्याकडे जेवढी शिवलिंग असेल, पितळाच्या असेल किंवा दगडीचे असेल किंवा कोणाकडे परंदा शिवलिंग असेल, स्फटिकाच्या शिवलिंग असेल, तर जे शिवलिंग असेल त्या शिवलिंगाच्या तुम्ही अशा पद्धतीनं घरच्या घरी पूजा करू शकते. कारण या दिवशी मंदिरात जाऊन पूजा करायचं म्हटलं की जेव्हा काही खास व्रत केल्या किंवा सणावार असताना तेव्हा त्या मंदिरामध्ये आपल्याला देवाच्या दर्शनच मिळलं तर बरं होईल असा स्थितीत असतो, जेव्हा पूजा करणं हे लांबच राहील. त्यामुळे घरच्या घरी आपण अगदी मनोभावे देवाच्या पूजा करू शकताय. बघा, तुमच्याकडे समजा शिवलिंग नसेल तर तुम्ही श्रावण महिन्याच्या निमित्ताने 1 शिवलिंग नक्की खरेदी करा. पण काहीच्या घरी शिवलिंग हे ठेवत नाही, कारण प्रत्येक घराच्या काही रीत भीती असतात. समजा तुम्हाला शिवलिंग घरी ठेवायचा नसेल तर तुम्ही पूजापुरता म्हणजे तुमच्या घरी असलेल्या एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तात्पुरती मातीचा शिवलिंग बनवू शकताय आणि पूजा झाली की दुसऱ्या दिवशी ते तिथंच तुम्ही मातीमध्ये विसर्जन देखील करू शकता. म्हणजे इतके सोपं
पद्धतीने आपल्याला घरच्या घरी श्रावण महिन्यातली पूजा करता येतील. दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी ही आहे की बरेच जण प्रश्न विचारतात, ह्या व्रताच्या पूजा नक्की कधी करावी? तर पहा, ही पूजा तुम्ही अगदी पहाटे सुद्धा करू शकता. सकाळी सकाळी पहिला जरी देवपूजाच्या वेळी देखील तुम्ही करू शकता, किंवा दिवसभर उपवास करून संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्य मावळण्याच्या वेळी तुम्ही ही पूजा केलं. त्यानंतर नैवेद्य दाखवून उपवास सोडला तरी चालेल. धन्यवाद.